130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये विधेयक सादर केलेलं आहे। काँग्रेस, एमआयएम आणि सपानं विधेयकाला कडाडून विरोध केलाय। या विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावलाय। विधेयकाच्या तरतुदीनुसार शिक्षा झाल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून अमित शहांच्या अंगावर भिरकावला ते समोर आले। महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए। महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि जम्मू कश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए। महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम 1963 का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की मंजूरी दी जाए। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सोमेश, विधेयक मांडताना आणि विधेयक मांडून झाल्यावर लोकसभेत नेमकं काय काय घडलं? प्रज्ञा, हे विधेयक आज मांडलेलं असलं तरी सुद्धा ही घटना दुरुस्ती आजच करण्याचा केंद्र सरकारचा इरादा नाहीये। केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या घटना दुरुस्तीचं विधेयक हे संयुक्त संसदीय समिती, ज्यात दोन्ही सभागृहांचे, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतील आणि त्यांच्याकडे अभ्यासासाठी, त्यांच्या विशेष चर्चेसाठी पाठवण्याची इच्छा ही केंद्र सरकारची आहे। परंतु ज्यावेळी हे विधेयक, ही घटना दुरुस्ती मांडण्यात आली लोकसभेमध्ये, तेव्हाच खूप मोठ्या प्रमाणावर एमआयएमनी, समाजवादी पक्षाने विरोध केला आणि विशेष म्हणजे एमआयएम आणि समाजवादी पक्ष, काँग्रेसकडून के.सी. वेणुगोपाल यांनी यावर विरोधात भाषण केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना दुरुस्ती मांडलीच गेली नाही पाहिजे लोकसभेमध्ये। त्यामुळे हे विधेयक, ही घटना दुरुस्ती अभ्यासासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। परंतु या विधेयकाला इतका जोरदार विरोध केला की विरोधी पक्षाच्या खासदारांनी या घटना दुरुस्तीच्या मसुद्याची प्रत फाडून ते या कागदाचे कपटे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने भिरकावले। त्यामुळे शेवटी लोकसभा अध्यक्षांना 3 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलेलं आहे। आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वात महत्वाची अशी घटना दुरुस्ती आहे की ज्या घटना दुरुस्तीमध्ये केवळ आरोप जरी असले, 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या एखाद्या गुन्ह्याचे आरोप एखाद्या व्यक्तीवर असतील आणि संबंधित व्यक्ती जर केंद्रीय मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान देखील असली, तरी सुद्धा जर 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्याचे आरोप असतील आणि 30 दिवसांपेक्षा जास्त काळाकरिता जर कारागृहामध्ये राहावं लागलं कोणत्याही मंत्र्याला, तर त्याला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, त्याला मंत्रिपदावरून हटवलंच जाईल। आणि आपण पाहिलं की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांना ईडीने अटक केली, ते कारागृहात होते, पण तरी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता। किंवा जयललिता यांना जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्या मुख्यमंत्री होत्या, किंवा राजा यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा ते केंद्रीय मंत्री होते। परंतु अटक होण्यापूर्वी सर्वसाधारणपणे राजीनामा दिला जाऊन मग मंत्री अटक होतात। परंतु केवळ अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणात असं झालं होतं की मंत्र्यांनी राजीनामे न देताच ते तुरुंगात गेले होते आणि तुरुंगात गेल्यानंतरही मंत्र्यांकडे कार्यकाळ होता। आता या नव्या घटना दुरुस्तीमुळे जर 30 दिवसांपेक्षा जास्त काळाकरिता एखादा मंत्री हा कारागृहात राहिला आणि त्याच्यावर आरोप 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे अशा कोणत्या तरी गुन्ह्याचे असतील, तर संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून हटवलं जाईल। ही घटना दुरुस्ती आहे आणि या घटना दुरुस्तीला विरोधी पक्षांकडून खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केला जातोय, कारण अनेक जण नंतर निर्दोष सुटतात असंही आढळलंय इतिहासामध्ये। परंतु आता या घटना दुरुस्तीला खूप जोरदार विरोध झाला आणि घटना दुरुस्तीची प्रत फाडून त्या कागदाचे कपटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने भिरकावले गेलेत लोकसभेत। सोमेश, हे जे विधेयक आहे, ही जी घटना दुरुस्ती आहे, त्याच्या कक्षेमध्ये सर्वपक्षीय नेते येणार आहेत, अगदी पंतप्रधान सुद्धा त्यामध्ये येणार आहेत। मग विरोधक एवढा कडाडून विरोध का करतायत? काय भूमिका आहे विरोधकांची? असं काय होणार आहे या विधेयकामुळे?
विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार या विधेयकाने किंवा या घटना दुरुस्तीचा उपयोग हा थेटपणे वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्य सरकारांना किंवा विरोधी पक्षांची सरकार ज्या ज्या राज्यांमध्ये आहेत त्यांना घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी होऊ शकतो. कारण आतापर्यंत सर्वसाधारण असा संकेत होता आणि तो संकेत काँग्रेसच्या काळात किंवा इतर सर्व पक्षांनी पाळलेला आहे. ज्यावेळी खुद्द अमित शहा यांना अटक झाली होती गृहमंत्री असताना सोहराबुद्दीन प्रकरणात, तेव्हा अमित शहा यांनी सुद्धा अटक होत असताना पूर्वी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता गृहमंत्री पदाचा गुजरातच्या, आणि मग ते तुरुंगात गेले होते. परंतु काही प्रकरणांमध्ये असं झालंय की त्यावेळी मंत्र्यांनी राजीनामेच न देता ते तुरुंगात गेले किंवा बेपत्ता राहिले. शिबू सोरेन यांच्या प्रकरणात असं झालं होतं की ते केंद्रीय मंत्री असताना फरार होते आणि ते केंद्रीय मंत्री होते तरी सुद्धा, आणि ते फरार होते एका प्रकरणामध्ये. त्यामुळे अशा काही घटना अलीकडच्या काळात घडल्यात की जेव्हा मंत्र्यांनी राजीनामे दिले नाहीत किंवा सिटिंग मुख्यमंत्र्यांना अटक झाली. हे देखील हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात अगदी अलीकडेच घडलेले. त्यामुळे अशा प्रसंगी हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला होता. राजभवनामध्ये राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घेतला, पण केजरीवाल यांनी मात्र राजीनामा दिला नाही. ते कारागृहात गेले मुख्यमंत्री म्हणूनच ते कारागृहात राहिले. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये जर 30 दिवसांपेक्षा जास्त काळाकरता एखादा मंत्री कारागृहात राहिला तर त्याचा थेट राजीनामा घेतला गेल्यामुळे सर्व अधिकार हे एक प्रकारे तपास यंत्रणांकडे एकवटले जातील आणि अनेकदा तपासांमध्ये नंतर असं सापडतं की संबंधित व्यक्ती निर्दोष असतो किंवा जे सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणात झालं की नंतर ईडीला काहीच सापडत नाही आणि सुरुवातीला केवळ अटक होते किंवा बरोबर. काही आणि या कायद्यांमध्ये सगळ्या मुद्द्यांच्या जामिनाची अनुषंगानं विरोधकांनी विरोध केलेला आहे, प्रचंड आक्रमकपणे विरोध केलाय आणि 3 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब झालंय. सोमेश, पुढच्या प्रक्रियेबद्दल अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. दरम्यान हे 130वं घटनादुरुस्ती विधेयक काय आपण पाहूया. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना 30 दिवस सलग अटक झाल्यास पदावरून हटवलं जाईल. केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधल्या मंत्र्यांनाही पद सोडावं लागेल. अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल, अन्यथा हकालपट्टी केली जाईल. 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास पद सोडावं लागेल. सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, तुरुंगातून सत्ता चालवणं, पदांचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक आहे. नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्यानं पदावरून हटवता यावं म्हणून कायदा आहे. केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती हटवतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाईल. राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवतील. तुरुंगातून निर्दोष सुटल्यास मात्र पुन्हा मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पद स्वीकारता येईल.